इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारत देशालाही बसला असून इंधन दरवाढ, गॅस टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या निकालानंतर भारतीयांना आवाहन करत पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं सुचवलंय। एकीकडे सार्वजनिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलची दरवाढ होत आहे। त्यामुळे अनेक पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवत असून शेतकऱ्यांनाही याचा सामना करावा लागतोय। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये डिझेल वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची दुर्घटना घडली। एका रस्ते महामार्गाच्या कडेला डिझेलने भरलेला हा टँकर पलटी होऊन पडला। समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ते बाथुडा दरम्यान टँकर अपघाताची ही घटना घडली होती। टँकरचे टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून जवळील गावातील लोकांनी चक्क ड्रम, बॅरेल आणि मिळेल ते भांड घेऊन सांडलेलं डिझेल गोळा करण्यासाठी धाव घेतली होती। समुद्रपूरच्या दिशेने जात असलेला डिझेल टँकर अपघातग्रस्त अपघाताची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। त्यानंतर हिंगणघाट पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। या दुर्घटनेत सुदैवानं मनुष्यहानी झाली नाही, मात्र डिझेलने भरलेला टँकर असल्याने डिझेल शेतात सांडल्याचं दिसून येत आहे। तर ग्रामस्थांनी डिझेल घरी नेण्यासाठी धावाधाव केल्याचं दिसून आलंय। दरम्यान पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस आल्यानंतर डिझेल नेण्याचं काम बंद झाल्याचंही दिसून आलं होतं।